कायदा आणि सुव्यवस्थेची चर्चा मांडत असताना 9/11ला अमेरिकेमध्ये अतिरेक्यांनी 2 विमानं हायजॅक केली आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर नावाच्या इमारतीत ती विमानं घुसवली। मी प्रामुख्याने त्या ठिकाणी एक विषय विचारात घेण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न केला होता की भारतापेक्षा अमेरिका हा अतिरेक्यांच्या टार्गेटवर 100 पटीने असणारा देश आहे आणि असं असताना सुद्धा 9/11 नंतर अमेरिकेसारख्या देशात एकही अतिरेकी कारवाई झालेली घटना आपल्याला कुठं ऐकायला मिळत नाही। मुंबईवर 26/11चे हल्ले झाल्यानंतर मात्र महाराष्ट्रातले किंवा देशातले अतिरेकी हल्ले थांबत नाहीत। मग नेमका आपण कशात कमी पडतो? आणि म्हणून ह्या दोन्ही विषयांची तुलना एकत्रित अभ्यास म्हणून मांडायचा ज्या वेळेला मी प्रयत्न केला होता त्यावेळेला असं लक्षात आलं की आपल्या भारतीयच एक विद्यार्थी IIT खरगपूरमधनं पास झालेला की ज्या विद्यार्थ्यानं अमेरिकेमध्ये जाऊन अमेरिकेच्या अंतर्गत संरक्षणाची ही सगळी जबाबदारी स्वीकारली आणि अतिशय मोठ्या प्रमाणात हे तंत्रज्ञान त्यानं वापरलं आणि त्यानंतर अमेरिकेत एकही हल्ला झाला नाही। त्यातल्या ठराविक गोष्टी मी त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला होता। प्रामुख्याने या जगातले सगळे सॅटेलाइट फोन 24 तास अमेरिकन सॅटेलाइट टॅप करत असतात आणि जगातल्या जेवढ्या भाषा आहेत त्या सगळ्या भाषांच्या जिहादशी संबंधित एक 15,000 शब्द ते सुपर कॉम्प्युटरमध्ये त्यांनी घातलेले आहेत आणि मग कुठल्याही भाषेत कुठल्याही सॅटेलाइट फोनवर जर असं काही संभाषण झालं तर फोनवर वॉच ठेवायला त्या ठिकाणी सुरुवात होते। अमेरिकेत फिरणाऱ्या सगळ्या गाड्या त्या गाड्यांना एक्सरे लावलेले आहेत ती काही छायाचित्र त्या सुपर कॉम्प्युटरमध्ये घातलेले आहेत आणि त्या एक्सरेमध्ये एखादा जरी फोटो एखाद्या गाडीतला तसा आला तर ती गाडी लगेच वॉचवर ठेवायची, त्या गाडीची लगेच चौकशी करायची। अशा अनेक गोष्टी खरं तर तंत्रज्ञानाचा वापर करून त्या देशाने केल्या ज्या आपल्याला करणं शक्य आहे आणि आपली अंतर्गत सुरक्षा यशस्वी करणं शक्य आहे।